मतदान, रक्तदान, श्रमदान, पण या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे अवयवदान. म्हणजे तुमच्या लक्षात येतं जरा गंभीर आणि असं आध्यात्मिक का बोलतेय मी? बिकॉज टुडेज टॉपिक, I will come to the topic, but first of all, welcome everyone to the Ruby Hall Clinics podcast. Of course, I'm Sonali Kulkarni. You know what I do? Every week, I sit down here with Ruby Hall Clinics expert, exceptional medical minds, and we try and talk about medical myths, innovative medical technologies, some kind of regular wellness tips, and so many other things that can change your life. I am talking to the doctors of Ruby Hall Clinic, and today we have Dr. Kapil Jirpe, the HOD of Neurotrauma Intensive Care Unit in Ruby Hall Clinic. Welcome, doctor. वेलकम. आपण अत्यंत आध्यात्मिक सुरुवात केलेली आहे. विच आय सेड, मी तुम्हाला सांगते टॉपिक काय आहे, तर मी पटकन सांगून टाकते की आजचं टॉपिक आहे ऑर्गन डोनेशन. Before we start talking about this, I think सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे to understand what is death, what is brain death, and for people like us, there can be a huge explanation to this and we will still not understand, but from an expert like you, I would like to first understand what is death. We are not serious. This topic is not serious. आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण आता डेथबद्दल बोलायची गरज आहे. जर आपण आपल्या बघितलं, आपण समारंभामध्ये कुठले फंक्शन्स असतात, कुठल्या मीटिंग्ज असतात, डेथबद्दल खूप निगेटिव्हिटी आहे. ती निगेटिव्हिटी जाण्याची गरज आहे. जर आपल्याला ऑर्गन डोनेशन हा सब्जेक्ट समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा डेथ समजून घ्यावं लागेल, राईट, आणि डेथचे डेफिनेशन समजून घ्यावं लागेल. त्यामुळे तुम्ही विचारलेला क्वेश्चन अत्यंत बरोबर आहे की व्हॉट इज ब्रेन डेथ. पण त्याच्याआधी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की व्हॉट इज डेथ, व्हॉट इज द लिगल डेफिनेशन ऑफ डेथ. लिगल डेफिनेशन ऑफ डेथ इन इंडिया इज व्हेन हार्ट स्टॉप्स. म्हणजे आपण म्हणतो की ज्यावेळेला हृदय थांबतं त्यावेळेला आपण तो मनुष्य किंवा ती व्यक्ती मृत झाली आहे असं घोषित करतो. ऑफकोर्स बाकी ECG, स्ट्रेट लाईन आणि सगळं कन्फर्म करून. पण 50 वर्षापूर्वी ज्या वेळेला CPR हा कन्सेप्ट आला, म्हणजे आपण कार्डियक कॉम्प्रेशन म्हणतो. अलीकडे आपण म्हणतो ना की कुणालाही जर कुठंही सडन ॲरेस आला तर त्याला जर तुम्ही CPR दिलं तर त्याचं हार्ट परत चालू होऊ शकतं. राईट. तर त्यातून एक कन्सेप्ट आला की हार्ट चालू होतं, सर्क्युलेशन चालू होतं, बाकीचे ऑर्गन्स चालू होतात, पण ब्रेन चालू होतो का? त्यातून एक कन्सेप्ट आला की ब्रेन स्टेम डेथ किंवा ब्रेन डेड. दोन्ही टर्मिनॉलॉजी सेम आहे. की ब्रेन डेड म्हणजे काय, की ज्या व्यक्तीचा फक्त मेंदू मृत असतो किंवा तो ब्रेन डेड असतो, पण बाकीचे सगळे अवयव चालू असतात. हार्ट पंप करत असतात, ते परफ्यूज करू शकत असतात, लिव्हर, किडनी सर्व रेग्युलरली चालू असतं, फक्त मेंदू मृत असतो. सो ब्रेन स्टेम डेथ म्हणजे मेंदू मृत म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये त्या मनुष्याच्या ब्रेनला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं किंवा ब्लड फ्लो नसल्यामुळं तो ब्रेन काम करण्याचं बंद करतो, पण बाकीच्या सगळ्या सिस्टीम्स रेग्युलरली चालू असतात. हा प्रश्न मला पडलाय. वी से दॅट ब्रेन इज सिग्नलिंग and everything is working because the brain is signaling to every other organ. But when you say brain is dead, then how are the other organs functioning? बरोबर आहे. आता ब्रेनचं ज्यावेळेला फंक्शनिंग बंद होतं तर ब्रेनमध्ये वेगवेगळे फंक्शन असतात, पण हार्टचं पंपिंग हे ब्रेनचं काम नाही आहे. राईट. हार्टचं पंपिंग चालू असल्यामुळं तुम्ही बाकीचे सगळे अवयव परफ्यूज होत असल्यामुळे बाकीचे अवयव सगळे चालू असतात. आणि फुफ्फुसं म्हणजे रेस्पिरेशन जे बंद झालेलं असतं, कारण त्याचं सेंटर ब्रेनमध्ये असतं. तर ब्रेन डेड झाल्यानंतर रेस्पिरेशन जे बंद असतं ते आपण कृत्रिम श्वासच्या मशीनवर चालू ठेवतो, त्यामुळं फुफ्फुसाचं काम चालू असतं. त्यामुळे ब्रेन डेड पेशंट्स हे पण डेडच असतात ॲक्च्युली. पण अजून आपल्यामध्ये त्याबाबत इतके मिथ्स आहेत की त्यामुळे ते कन्सेप्टच ॲक्सेप्ट अजून झालेलं नाही आहे. मी ह्यासाठी कॉमन मॅनला दोष नाही देणार. हा मेडिकल फॅटर्निटीमध्ये पण प्रॉब्लेम आहे, हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण प्रॉब्लेम आहे, आणि हा कॉमन पीपलमध्ये पण प्रॉब्लेम. त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की पूर्वी आपण ज्यावेळेला सर्क्युलेटरी डेथ म्हणायचो की ते थांबल्यानंतर एखादा मनुष्य डेथ आहे, आत्ताच्या काळामध्ये इवन ब्रेन डेड असलेल्या पेशंटला पण आपण डिक्लेअर करू शकतो. आणि ते ॲक्सेप्ट करणं
ते ऍक्सेप्ट करणं म्हणजे आपल्याला त्यासाठी अवेअरनेस करायला पाहिजे. त्यासाठी हा विषय प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डिस्कस होणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं की हा गंभीर विषय नाही, हा अत्यंत महत्वाचा संवेदनशील विषय आहे की जो प्रत्येकाने जिथं जिथं संधी मिळेल तिथं डिस्कस करायला पाहिजे. राईट. सो एकदा की यू अंडरस्टँड अँड डिक्लेअर दॅट द पर्सन इज ब्रेन डेड, व्हॉट आर द होप्स अँड वेन डू यू हॅव टू ऍक्सेप्ट अँड मूव्ह ऑन? आता जर बघितलं ना की वी डॉक्टर्स, आमच्या डॉक्टर्स ट्रेनिंगमध्ये काय असतं, सेव्ह लाईव्स. म्हणजे आम्हाला एकच शिकवलेलं असतं की जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करा, पण रुग्णाचे प्राण वाचवा. राईट. ह्या एजन्सी आमचं सगळं ट्रेनिंग झालेलं असतं. पण आता असा कन्सेप्ट आहे की देर इज अ लाईफ बियॉन्ड डेथ. समजा एखादा ब्रेनडेड व्यक्ती झाला, दुर्दैवाने त्याला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या ब्रेनला मार बसला किंवा ब्रेनमध्ये रक्तस्राव झाला किंवा ब्रेनला जाणारा रक्तपुरवठा बंद पडला आणि तो मेंदूमृत झाला आहे, पण त्याचे बाकीचे अवयव चांगले आहेत, तर ते अवयव आपण रिट्रीव्ह करून दुसऱ्या गरजू पेशंटला जर दिले तर आपण 8 ते 10 जीव वाचू शकतो. नॉट जस्ट दॅट वन सिंगल लाईफ. एक्झॅक्ट. सो इट इज अ लाईफ बियॉन्ड डेथ. राईट. So we are not talking about death. It is not negativity. In fact, you are going to save the 8 to 10 lives. That is what we need to understand. That is what is giving us a second thought when we are not dropping shoulder. Previously, आम्ही असे निराश व्हायचो की अरे हा जीव आपण वाचू नाही शकलो, अत्यंत यंग होता. पण आता आम्हाला असं वाटतं की अरे ह्यातून जर आपण 8-10 लोकांचे जीव वाचवले तर ह्याच्यासारखं चांगलं कार्य असू शकत. Absolutely, and that's why we are talking about the most important topic today, which is organ donation. So that brings me to the question about cadaver donation. What is it and why is it important? आता जर आपण डोनेशनचे प्रकार बघितले, जसं तुम्ही सुरुवातीला जे बोलला ना की वेगवेगळ्या प्रकारचे दान, तर आपण ज्याला डोनेशन बद्दल बोलतो ना ते 3 प्रकारचे असतात: लाईव्ह डोनेशन, बॉडी डोनेशन आणि ब्रेन डेड डोनेशन. हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कित्येक वेळेला हे कन्फ्यूज होतात. लाईव्ह डोनेशन काय की आपण ब्लड डोनेट करतो, दॅट इज अ लाईव्ह डोनेशन. आपण लिव्हरचा एक भाग आपल्या नातेवाईकांना देतो, दॅट इज अ लाईव्ह डोनेशन. 2 किडनी असतात त्यामुळे एका किडनीवर मनुष्य आयुष्य काढू शकतो, आपण 1 किडनी देऊ शकतो. हे लाईव्ह डोनेशन झालं. राईट. बॉडी डोनेशन म्हणजे काय की समजा काही कारणाने एखादी व्यक्ती आजारामुळं किंवा वयोमानानुसार ती घरी एक्सपायर झाली किंवा हॉस्पिटलमध्ये मृत झाली आणि त्याच्या नातेवाईकांची किंवा त्या पेशंटची अशी इच्छा होती की बॉडी डोनेट करायची. बॉडी म्हणजे ती कंप्लीट बॉडी आपण ॲनाटॉमी डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या ॲनाटॉमी डिपार्टमेंटला देतो. त्या ह्याच्यावर आम्ही शिकतो सगळे. आम्ही जे डॉक्टर जे आमचं एज्युकेशनची सुरुवातच त्या बॉडीवर टीचिंग होऊन होतं की सगळे आपल्या सरफेस ॲनाटॉमी वगैरे समजते. तेव्हा ते पण दाने मला कित्येक कॉल येतात की आम्हाला ऑर्गन डोनेशन करायचे. तर मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारतो की तुम्हाला बॉडी डोनेशन करायचं का ऑर्गन डोनेशन करायचं, कारण दोन्ही डिफरंट आहे. आपल्या समाजात भयंकर मिथ आहे, ते दोन्ही कन्फ्यूज करतात. आणि तिसरा प्रश्न जो आजचा टॉपिक आहे कॅडर ऑर्गन डोनेशन, की जसं मी सांगितलं काही कारणामुळं ब्रेनला इरिव्हर्सिबल डॅमेज झालं की जसं ॲक्सिडेंटमुळं किंवा स्ट्रोकमुळं, तर त्या पेशंटचा फक्त मेंदू मृत असतो पण बाकीचे सगळे अवयव चालू असतात. जर आपण हे अवयव दुसऱ्या गरजू व्यक्तींना दिले, कुणाला हार्ट फेल्युअरचे पेशंट असतात, लिव्हर फेल्युअरचे पेशंट असतात, किडनी फेल्युअरचे पेशंट असतात, ते मिझरेबल लाईफ जगत असतात. दे आर ऑन डायलिसिस, दे आर ऑन द व्हेंटिलेटर्स, दे आर इन ICUs, दे आर रिपेटेड हॉस्पिटल. त्यांचं लाईफ नसतं. जर त्यांना आपण हे ऑर्गन्स देऊ शकलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल जर मी तुम्हाला एक छोटंसं स्टॅटिस्टिक्स सांगतो. भारतामध्ये राऊंड अबाउट 8 ते 9 लाख डेथ्स होतात पर इयर. आउट ऑफ दॅट 1 ते 4% म्हणजे 36,000 ते 84,000 ते 3.5 लाख साधारण ब्रेन डेड पेशंट असतात. त्यातले फक्त 1 to 4% किंवा लेस दॅन 1% लोक कन्सेंट देतात. आणि हा अवेअरनेस आपला, त्यामुळं अवेलेबल असतात फक्त 800 ते 1000 डोनर्स. त्यातून मॅक्झिमम तुम्ही 2800 ते 3000 अवयव घेऊ शकता आणि ते वर्षभरात. आणि जर तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल की आत्ताच्या क्षणी भारतामध्ये 2 लाख किडनी फेल्युअरची पेशंट वेटिंग लिस्टवर आहेत, 50,000 लिव्हर फेल्युअरचे पेशंट वेटिंग लिस्टवर आहेत, 50,000 हार्ट फेल्युअरचे पेशंट वेटिंग आहेत. आणि आत्ताच्या करंट स्टॅट्सनुसार जर आपण बघितलं तर 1600 ते 1700 किडनीज अवेलेबल आहेत ऑर्गन कॅडर ऑर्गन डोनेशन नंतर. 600 ते 800 लिव्हर्स अवेलेबल आहेत आणि 300 ते 350 हार्ट. आता ही जी गॅप आहे, म्हणजे जेवढी रिक्वायरमेंट आहे आणि जेवढं आपण अनफॉर्च्युनेटली अवेलेबल करून देऊ शकतो ती ह्यूज गॅप आहे. त्यामुळे हा अवेअरनेस होणं अत्यंत जरुरी आहे. आणि त्यासाठी आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला कॅडर ऑर्गन डोनेशन प्रमोट करायला पाहिजे, कारण
ते एक पेशंट 10 जीव वाचू शकतो. राइट. अँड इट्स नॉट दॅट वेटिंगवर आहेत म्हणजे वी आर नॉट वेटिंग फॉर पीपल टू डाय. There are अगदी deaths बरोबर. happening naturally. It's just that we need to know that after our death, we can give ourselves a single organ of our body Yes. that can save somebody and give them a better life, healthier life. Yes. What are those organs or tissues, doctor, that can be donated from a cadaver donor? सो समजा एखादा मेंदू आपण मृत डिक्लेअर केल्यानंतर ती प्रोसेस असते, ते काय एका दिवसात नाही, प्रॉपर प्रोसेसमध्ये डिक्लेअर केल्यानंतर आणि जर ऑर्गन्स हेल्दी असतील, आईज, हार्ट, लंग्स, 2 किडनीज, लिव्हर, इंटेस्टाईन, बोन, स्किन, So pretty much everything you can And donate every single. एव्हरी सिंगल थिंग, अँड दॅट इज गोइंग टू रिड्यूस समबडीज पेन. कुणाला तर तो दुसरं जीवन देणार आहे, त्याचा पेन रिड्यूस करणार आहे. त्यामुळं हा विषय ना, हा इतका प्रॅक्टिकल विषय आहे की तुम्ही Right. 10 जणांना जर जीव वाचवून देत असेल तर का नाही आपण विचार करू शकत. करेक्ट. मग का लोक विचार का नाही करत? व्हॉट आर द चॅलेंजेस इन इंडिया? चॅलेंजेस प्रत्येक लेवलला आहेत. मेडिकल फील्डमध्ये आहेत, हेल्थकेअर वर्कर, कॉमन मॅनमध्ये आहेत, भयंकर मिथ्स आहेत, गव्हर्नमेंट लेवलला आहे. डॉक्टर्समध्ये काय आहे की त्यांच्यामध्येच अवेअरनेस क्रिएट करावं लागतं की ब्रेन डेड पेशंट म्हणजे काय, ब्रेन डेड कसा डिक्लेअर करायचा, ब्रेन डेड पेशंटचं मेंटेनन्स कसं करायचं. कित्येक डॉक्टरांना त्यांचं रेप्युटेशनमध्ये हे असतं, त्यांना वाटतं की लिगल ॲक्शन काय होईल का, त्यांना फिअर ऑफ द रेप्युटेशन असतं, त्यांना प्रॉपर सपोर्ट नसतो ॲडमिनिस्ट्रेशनकडनं. कित्येक वेळेला रुरलमध्ये आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. कॉमन मॅनमध्ये निगेटिव्हिटी आहे. डेथ इज अ निगेटिव्हिटी. डेथ म्हटली की आपण सिरियस होतो. कधी कुणाच्या बर्थडेच्या फंक्शनला आपण विचार करतो का की आपण ऑर्गन डोनेशनबद्दल बोलू? पहिल्यांदा आपल्याबद्दल अत्यंत निगेटिव्हिटी होती. त्यामुळे डेथ ह्या शब्दाबद्दलच निगेटिव्ह असेल तर ऑर्गन डोनेशनबद्दल कशी पॉझिटिव्हिटी येऊ शकते? राईट. तेव्हा कॉमन मॅनला कन्व्हिन्स करणं अवघड जातं. खूप मिथ्स आहे. कॉमन मॅनला वाटतं की मग माझं पेशंट ब्रेन डेड डिक्लेअर करण्यासाठी हे प्रॉपरली ट्रीटमेंट देतील का आधी वाचवण्यासाठी? मग ह्याचा खर्च कोण उचलणार? हा खर्च एवढा जो मेंटेनन्स असतो तो माझ्या येईल का? किंवा हे ऑर्गन्स फक्त श्रीमंत लोकांनाच मिळतात का? एखाद्या गरीब लोकांना ऑर्गन पाहिजे असेल तर मिळू शकतात का? समजा ऑर्गन डोनेशनची सर्जरी केल्यानंतर शरीर विद्रूप होईल का? अशी आपण ज्या समाजात राहतो तिथं रिच्युअल्स खूप मानले जातात. Right. आपल्याला प्रचंड गोष्टी फॉलो कराव्या लागतात, आपल्याला इमोशनली त्यात इन्व्हॉल्व व्हावं लागतं. तर त्यांना आम्ही सांगतो की ऑर्गन डोनेशन झाल्यानंतर तुम्हाला कळणार पण नाही की त्याची सर्जरी झालेली, एवढी स्किल सर्जरीज करतात. म्हणजे कॉमन मिथ सांगतो. आय डोनेशन, लोकांना काय वाटतं डोळे काढून घेतले जातात आणि ते किती विद्रूप दिसत असेल, पण ॲक्च्युली डोळे काढलेच जात नाहीत. राईट. तुम्हाला कळणार पण नाही की त्याचे आय डोनेशन झालेले, ते फक्त एक कॉर्नियाचा पार्ट काढून घेतात. एक्झॅक्टली. डोळे तसेच्या दोषी तसे तसे असतात. पण हे जे मिथ्स आहेत आणि हा जो अवेअरनेस क्रिएट करायची गरज आहे तो सिरियसली लॅकिंग. आणि ही डायनॅमिक प्रोसेस आहे. एव्हरी मंथ, एव्हरी वीक, एव्हरी इयर वी आर डुईंग दॅट. मी 1997ला रुबियोलनी फर्स्ट कॅडावर ट्रान्सप्लांट केलं. ओके. सिन्स लास्ट 30 years, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी प्लॅटफॉर्म वी आर डुईंग दिस अँड स्टील वी आर फेसिंग द सेम इश्यूज. आता अगदी थोडं स्पष्ट बोलतो, सॉरी तुम्ही नाराज होऊ नका. हे तुमच्या फील्डचे रिलेटेड आहे. मीडिया, फिल्म इंडस्ट्री काय दाखवतात ते डॉक्टरांबद्दल किती आहे की एकच आता रिसेंट पिक्चरमध्ये एक डेड बॉडी आणली आणि मग त्याला इंटुबेट व्हेंटिलेट केलं आणि त्याला 2 दिवस ठेवलेलं होतं आणि डिक्लेअर केलं आणि त्यातनं पैसे कमवलेत. ॲक्च्युली ब्रेन डेथ आणि ऑर्गन डोनेशन हा कन्सेप्टच नाही. त्यामुळे लोकांचा विश्वासच नाही आहे. लोकांना वाटतं की हॉस्पिटलमध्ये लिहिले की ते व्हेंटिलेटर लावतात, ते स्कॅन करतात, ते खर्च करतात आणि नंतर 2-4 दिवसांनी डिक्लेअर करतात. तर एखादा सिरियस पेशंटला हे सगळं करताना वी नीड टू क्रिएट अ लॉट ऑफ अवेअरनेस. त्यामुळं ही निगेटिव्हिटी जायला पाहिजे. प्रिंट मीडिया आणि आपल्या फिल्म इंडस्ट्रीने पण why can't we give them the knowledgeable skills? And show the positive, inspiring stories. Inspiration. And can you tell us one of these real life inspiring stories जिकडनं तुम्ही ऑर्गन डोनेशन मधनं कोणाचं तरी प्राण वाचवलेत आणि सुंदर जीवनदान दिले आहे कोणाला तरी? आधी सांगू का, असे रोजच्या रोज खूप अनफॉर्च्युनेटली वी आर इन दॅट फील्ड. म्हणजे आम्ही 200पेक्षा जास्त कॅडर ऑर्गन डोनेशनच्या रेट काम केलेले. पण एक किस्सा मला नेहमी जाणवतो. एक 13 वर्षाची मुलगी होती आणि ती 10वीत होती, अभ्यास करत होती. रात्री 10 वाजता तिचं डोकं दुखायला लागलं. तिने वडिलांनी येऊन सांगितलं. वडिलांनी म्हणले क्रोसिन घे, कॉमन आहे, आपण सगळ्यांना घरी गेलं. ती रूममध्ये गेली, ती कोलॅप्स झाली, ती बेशुद्धी पडली. म्हणजे आमच्याकडे घेऊन आले, आम्ही ते बघितलं, इंटुबेट व्हेंटिलेट केलं, तिचा स्कॅन केला. तर स्कॅनमध्ये मोठा रक्तस्राव होता
अनफॉर्च्युनेट होतं. आणि 24 तासात ती ब्रेन डेड झाली. एकुलती एक मुलगी 13 वर्षाची. आई वडिलांना इम्पॉसिबल होतं ते ॲक्सेप्ट करणं. ऑफकोर्स. पण तिचे वडील खूप ब्रेव होते. ते माझ्याकडे आले आणि म्हटले, डॉक्टर झिरपे, आपण ऑर्गन डोनेशन करू शकतो का? दिस वॉज अ ब्लो. म्हणजे इन लाईफ वी हॅव सीन सो मच, बट वी नेव्हर केम टू सच एक्सपिरियन्स. सो आय सेड वेट, लेट द फॅमिली गेट प्रिपेअर्ड. मदर वॉज नॉट रेडी. Father came, said, "It is my responsibility, Dr. Zirpe. You please go ahead with your formalities." And then we have retrieved the lungs, heart, kidneys, liver, everything from that this thing. Story doesn't end here. 2 दिवसानंतर ते माझ्याकडे परत आले. ते म्हटले, डॉक्टर झिरपे, तुम्हाला कधीही कुठल्याही रिलेटिव्हला जर कन्व्हिन्स करायचं असेल तर तुम्ही मला कॉल द्या. वाव. आता हा जो अवेअरनेस, ही जी त्याची त्यांची जी काउन्सिल करायला ते तयार झाले. म्हणजे एकुलती एक मुलगी ऑल ऑफ सडन कोलॅप्स झालेली आहे आणि तिचं ऑर्गन डोनेशन करून नेक्स्ट डे हे जे अनुभव आहेत ना ते खूप शिकून जातात. आणि आमच्या लक्षात येते की आपण काही करत नाही आहे. आपल्याला अजून खूप काम करायचं आहे आणि आपल्याला अजून खूप लोकांना कन्व्हिन्स करून पुढे जायचं आहे. आणि हे आम्हाला एनर्जी बुस्टर्स असतात. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये काय ट्रान्सपरन्सी असते, लाईक वेन यू डोनेट दीज ऑर्गन्स टू पीपल हू नीड, ते काही ट्रॅक करू शकतात का? अगदी ह्याच्याबद्दलची भीती आहे लोकांना की इफ आय एम डोनेटिंग समथिंग आफ्टर माय डेथ, कॅन माय फॅमिली ट्रॅक व्हॉट इज हॅपनिंग? नाही, तर 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ह्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की लोकांना डाऊट काय असतो की हा ऑर्गन फक्त श्रीमंत लोकांनाच जातो का, किंवा तर त्याची एक गव्हर्नमेंट लिस्ट असते, अत्यंत ट्रान्सपरंट असते, सगळ्यांना अवेलेबल असते, वेटिंग लिस्ट असते, तेव्हा कोणी जम्प नाही करू शकत. किडनीची लिस्ट असते, लिव्हरची असते, हार्टची असते. एखादा ब्रेन डेड पेशंट झाल्यानंतर आम्ही तो ZTCC एक संस्था त्याला इन्फॉर्म करतो आणि ते ॲलोकेशन ते करतात, हॉस्पिटल्स करत नाहीत. त्यामुळे हा म्हणजे होत नाही, हॉस्पिटलची ओनरशिप नसते, ती न्यूट्रल असते. आणि ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी नोटो संघटना आहे, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट रिलेटेड, ते ह्याचा ट्रॅक ठेवतात. त्यामुळे पहिली आम्ही सांगतो की ट्रान्सपरन्सी आहे. दुसरा ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रश्न आहे की नातेवाईक आम्हाला दरवेळेला विचारतात की कुणाला दिलंय ते कळेल का? आपल्या इंडियामध्ये तो रूल नाही आहे. वी डोंट डिस्क्लोज द आयडेंटिटी ऑफ द रेसिपेंट. इवन मला सुद्धा 200 पेशंट कॅडावर डिक्लेअर केल्यानंतर मला सुद्धा एकही रेसिपेंटची डिटेल्स माहीत नाही आहे. सो दॅट्स हाऊ वी मेंटेन द न्यूट्रॅलिटी. त्यामध्ये काही अगटीत किंवा चुकीचं घडू नये म्हणून. पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये अलाव आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये दोघं एकमेकांना भेटू शकतात, दोघं एकमेकांना फील करू शकतात. आता त्याचे प्रोज अँड कॉन आहेत. इंडिया डायव्हर्स कंट्री आहे. इंडियामध्ये इश्यूज वेगवेगळे आहेत. तेव्हा आपल्या लिगल सिस्टीमने ते अलाव केलेलं नाहीये. वी शुड रिस्पेक्ट टू देम. फेअर इनफ. पण हा महत्त्वाचा प्रश्न होता. फेअर इनफ. सो व्हॉट इज द काइंड ऑफ सपोर्ट दॅट वी गिव्ह टू दीज फॅमिलीज ऑफ डोनर्स? फॅमिलीज ना आम्ही कन्व्हिन्स करताना सांगतो की नोबल कॉज आहे. यू आर गोइंग टू सेव्ह द 8 to 10 लाईव्स. ब्रेन डेड डिक्लेअर केल्यानंतरचा जो सगळा खर्च असतो तो हॉस्पिटल बिअर करतं ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल. ओके. ॲट करंट सिच्युएशन वी आर नॉट ऑफरिंग एनिथिंग टू द डोनर फॅमिलीज बिकॉज इट विल बिकम कमर्शियलायझेशन. ऑफकोर्स इट हॅज टू कम फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ऑफकोर्स. आणि करायला पाहिजे गव्हर्नमेंट. ऑफकोर्स गव्हर्नमेंट इंडियाला आम्ही सतत रिक्वेस्ट करतो वेगळ्या ऑर्गनायझेशन थ्रू, वेगळ्या CMS थ्रू, की दॅट डोनर फॅमिली शुड फील प्राऊड. I never seen the donor families coming to me like that anecdote of that father. We have donated the so many, we have saved the so many lives, and our one of the relative gave this thing. So another thing is, why can't we give them the certain status to them from the government of India? Like you can give them some card, health card, which can offer them the naturally, because see, only you can't say that it is a noble cause and it can save the lives. We need to appreciate their such a big decision in favor of the saving lives. So that is in process. Government of India definitely is on this track. Let's hope in coming months or year we will come up with the good long sustaining plan for supporting the families. Absolutely, because if you have some kind of gratification that stays with you forever, and you of course you know deep down की तुम्हाला माहिती तुम्ही काहीतरी चांगलं काम केलंय, पण तरीही this will help
फॅमिलीज एनकरेज देम जे पुढे अगदी येत encourage नाहीत. होईल. आता काही काही स्टेट्समध्ये तामिळनाडू किंवा ह्याच्यामध्ये ना ते पोस्ट ट्रान्सप्लांट खर्च सगळा गव्हर्नमेंट घेतं, त्यांचं स्टेट गव्हर्नमेंट. ओके. सो म्हणजे ट्रान्सप्लांटचा. सो दे आर ट्राईंग टू सेंड मेसेज दॅट की गव्हर्नमेंट इज ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व इन द Yes. कॉस्ट कटिंग ॲज वेल एज हेल्पिंग द पीपल. इट इज नॉट ओनली एनकरेजिंग द ऑर्गन डोनेशन. सो देर आर व्हेरीज वेज पण करू शकतो. ॲब्सोल्युटली. व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट यू हॅव नॉट सेड टिल नाऊ, पण आता जाता जाता तुम्हाला सांगायचं आहे लोकांना टू एनकरेज देम टू कम फॉरवर्ड फॉर ऑर्गन डोनेशन? I will say save lives. Your one decision can save 8 to 10 lives. Become a champion. Become a hero of the life. So you can become or any unfortunately coming across the such these incidences, relatives can this patient become a hero. Be champion. Be champion of life. Yeah, you Save can be a lives. hero even after you're not alive. Yes. So that is the most important message that you can give. जिंदा रहते हुए तो हर कोई हीरो बन सकता है, And- बट आपके जाने के बाद भी आप हीरो बन सकते हो, ऐसा आपके पास पावर है. And most important, there is a life after death. Absolutely. And there is not just one life, but you can Yeah. save so many lives after your own death. Yes. And I think, Doctor, after this conversation, even I got to know a few things about organ donation that I did not know, and not just me. The whole idea of this podcast is to enlighten people with terms which we have heard, Yes. but not what they actually mean and what are we trying to do here. In our podcast, we're talking about doctors who are trying to save lives, but तुम्ही पण lives save करू शकता, आणि not just save, but you can give them a better life. It's in your control. Thank you, Dr. कपिल झिरपे. तुम्ही आमच्याशी इतकं सविस्तर आणि इतक्या छान नम्रपणे अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषयाबद्दल बोललात. ऑर्गन डोनेशन गाईज इज अ मस्ट. मी सुद्धा प्लेज करते that I'm going to donate an organ. Doctor, we'll talk about it after this podcast, this episode. But guys, this was it. Today's episode ends here. And Ruby Hall Clinic, Pune's leading hospital for over 65 years, has come up with this amazing, beautiful series of podcasts where we are going to bring not just Dr. Kapil Zirpe, but every episode we will bring you a specialist medical mind who will come here and discuss these kind of very important topics that we don't discuss otherwise. And stay tuned. Till then, take care of yourself.